हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहात ना? तर नेहमी छान राहा, हसत राहा. मी मनीषा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर उद्या आहे रियांशचा बड्डे. तर मग खूप काही मोठा बड्डे वगैरे करणार नाही आहे, कारण की आई म्हणजे माझी आई आत्ताच वारली, त्याच्यामुळे मग बड्डे करायचंच नाही आहे त्यांचा. मग त्यांना ड्रेस वगैरे पण घेतले नाहीत, यावेळेस बड्डे राहू द्यायचा आहे. तर मग म्हटलं की सारं त्यांचं ऑप्शन वगैरे करूया आणि अंगणवाडीमध्ये जाऊन उद्या छान सगळ्या मुलांना छोट्या छोट्या चॉकलेट वगैरे वाटूया. तर मग म्हटलं की काय करायचं म्हणून म्हटलं चला आज त्यांच्यासाठी बिस्किटाचा केक बनवूया. असं काही त्यांना छान ऑप्शन वगैरे करून नुसता केक कटिंग करायचं आहे. आणि सर्व त्यांचे जे फ्रेंड आहे म्हणजे सारिका, अमृता, आरती, लावण्या वगैरे ते सगळे जे आहेत त्यांना थोडं थोडं सगळ्यांना केक द्यायचा आहे. तर म्हटलं मग केक करूया. मला आईस केक येतात, पण मग घरी फ्रीज नाही आहे माझ्या, त्याच्यामुळे मग केक नाही करायचा आहे मला, आईस केक वगैरे. मग म्हटलं चला बिस्किटाचा करूया, त्याच्यामुळे मग बिस्किट होते घरी. तर म्हटलं आता बिस्किटाचा केक करूया. तर आज आहे महाशिवरात्री. तर मग आत्ताच माझं फराळाचं वगैरे करून झालं आणि रियांश पण आत्ताच उठलेला आहे. आणि मला सगळ्या मुलींनी बिस्किट वगैरे जे लागतं सामान वगैरे ते आणून दिलं किराणा सामानामधून. आणि आत्ता मी करते केक. तर तुम्ही बघा मी कशी वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकता मी हे हॅपी हॅपी बिस्किट घेतलेलं आहे. तर आमच्या इथे 10वाला बिस्किट मिळालं नाही हॅपी हॅपीवालं. तर मी हे 5 पुडे घेतले, 5 वाले. आणि एक इनोची पुडी आणली आणि एक 10वाल्या डेअरी मिल्क आणले आणि एक जेम्सची पुडी आणली आणि एक वाल्या चेरीच्या पुड्या आणल्या. तर इथे तुम्ही बघू शकता हे मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहे. 5 पुडे घेतले. तर हे पुन्हा आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. तर बघा तुम्ही. तर इथे तुम्ही बघू शकता मी 4 चमचे साखर टाकते आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी माझ्याकडे काही केक टीन नव्हता, त्यामुळे मी स्टीलच्या भांड्यामध्ये केक सेट केला आणि त्यावर थोडीशी चेरी आणि बदाम वगैरे टाकले. तर आता इथे तुम्ही बघू शकता इथे तव्यावर मीठ टाकले मी आणि याच्यावर ठेवते आता केक बेक होण्यासाठी. आणि आता यावर ठेवणार आहे कढई. तर 20 ते 25 मिनटं मी ठेवणार आहे हा. तर आता बघा तुम्ही. तर इथे तुम्ही बघू शकता मी 3:15 वाजता केक ठेवलेला होता दुपारी. आणि आता यामध्ये घालून बघा क्लिअर आली. तर छान झाला आहे केक आणि आतपर्यंत पूर्ण छान शिजला गेला. तर मी 30 मिनटं 25 ते 30 मिनटातच तयार झाला हा. तर इथे तुम्ही बघू शकता मी केक थंड झाल्यावर पूर्ण हा ताटामध्ये काढून घेतला आणि त्यावर डेअरी मिल्क मेल्ट करून यावर टाकली. आणि जेम्सच्या गोळ्या होत्या माझ्याकडे काही, तर ह्या टाकल्या. आणि आता रियांश बघा आत्ताच खायचं म्हणताय केक. तुम्हाला खायचं आहे का केक? काय खायचं आहे केक? बड्डे कोणाचा आहे? बड्डे कोणाचा आहे? हॅपी बड्डे असं करू, तुला विश करू मी असं. हॅपी बड्डे, हॅपी बड्डे माऊ. हॅपी बर्थडे झाबरी. झाला रे केक? छान झाला का? अरे बाप रे, असं झाला का? असं झाला का? अरे बाप रे, असं झाला केक. थँक्यू. आणि उद्यापर्यंत ठेवणार ना तुम्ही केक? ठेवणार आहे का? नाही, आत्ताच खाऊन घ्यायचा.
तर आता तर आता आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरात. तर तिथे खूप छान सीन तयार करण्यात आलेला आहे. तर चला तर मी तुम्हाला दाखवते तिथला सीन. मम्मी फोटो घे पिल्लं. जास्त वेळ हे दाबून छान लावू दे बाजू सगळं. थांबल नमस्कार पाणी मॅडच आहे पुरी तर. तर आता आमची अशा प्रकारे झाली जत्रा. खूप छान होतं, खूप मजा आली आम्हा सगळ्यांना. आणि बघा ही रियांशला 2 एरोप्लेन घेऊन दिले मी. हे बघा ही रियांशचं आणि रियांशचं. तर आता आम्ही चाललो घरी आणि आता आम्ही जाणार पायी पायी. आता आम्हाला 1 किलोमीटर पायी पायी जायचं आहे. आता आम्ही खूप अंदर झालेला आहे आणि तर खूप छान होतं महादेवाचं मंदिर वगैरे. आम्हाला खूप मजा आली. रियांश पण खूप छान राहिले. आता आम्ही तर मग आता आम्ही छान शेतात गेलो आणि येऊ दे. तर छान आता आम्ही शेतात गेलो आणि छान जेवण वगैरे केलं. तिथला व्हिडिओ शूट नाही करू शकले मी कारण की तिथे खूप सारी गर्दी होती. तर आता आम्ही निघालो छान. हे बघा आमचा माझा दादाचा ॲटो आहे हा. तर आम्ही ॲटोत आलो सगळेजण. रियांश पण आलेले. हे बघा रियांश आणि ती बघा रिया. तर आज त्यांचा बड्डे. तर खूप छान वाटलं मला. म्हणजे आई गेल्यामुळे बड्डे तर काही करता नाही आला. to you, happy birthday to you, happy birthday to Riyash, happy birthday Riya. May Allah bless you, may Allah bless you,
अशा पद्धतीनं छोटंसं का होईना पण झालं त्यांचं बड्डेचं वगैरे, कारण की रियांशला बरं नव्हतं वाटत आणि त्याला कफ वगैरे झालेला होता. आणि मग नंतर म्हणजे तो खूप चिडचिड वगैरे करायला लागला. आणि मग नंतर 8-8:30 वाजता माझा भाऊ आला, म्हणजे मला भाऊ वगैरे नाही, जो मानलेला आहे माझा भाऊ तोच खूप आहे, तर तो आला. आणि मग नंतर तो आम्हाला दुकानात घेऊन गेला, त्या दोघांना घेतलं. मग आम्ही गाडीवर गेलो सगळेजणं, वहिनी वगैरे आम्ही सगळे. आणि तिथं मग त्या दोघांना आम्ही नाही म्हणत होतो, पण त्यांनी ह्या दोघांना कपडे वगैरे घेतले आणि तिथेच त्या दोघांना कपडे घातले त्यांनी. आणि मग आम्ही जेव्हा घरी येत होतो तेव्हा रियांशला खूप उलटी वगैरे झाली, म्हणजे त्याचा पूर्ण कफ वगैरे पडला, तर त्याला खूप त्रास होत होता. आणि मग तो खूप चिडचिड वगैरे करायला लागला होता. आणि त्याला खूप झोप आलेली होती, कारण की 9-9:30 वाजलेले, म्हणजे 9:45 वाजले होते जवळपास. तर मग तो बसायलाही नाही म्हणत होता, म्हणजे त्याच्यामुळे टेबल वगैरे केक ह्या गोष्टी नाही करता आल्या. म्हटलं जाऊ द्या, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान करूया, कारण की आता आई गेल्यामुळे नाही करावं असं वाटलं बड्डे वगैरे. पण छान झाला आणि केक सगळ्यांना खूप आवडला. आणि रियांशला पण खूप आवडला. आणि त्यांची झोपेची वेळ झालेली होती, त्याच्यामुळे मग खूपच चिडचिड वगैरे झालं आणि मला पण काही सुचत नव्हतं. आणि नंतर मग असं झालं, छोटंसं बड्डे वगैरे झाला. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या रियांशसोबत नक्की असू द्या. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.